नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते. आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा. भारताने फिलिपिन्सला ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांचा पुरवठा चालू केलाय. वर्ष 2022 मध्ये सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये 3,132 कोटी रुपयांचा करार झाला होता. या कराराच्या अंतर्गत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा पहिला संच फिलिपिन्सला पाठवण्यात आलाय. भारतीय हवाई दलाने या क्षेपणास्त्रांसह त्यांचे C-17 ग्लोबमास्टर कार्गो 3 विमान फिलिपिन्सला पाठवले. जगात एकीकडे इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले करतात. हे सगळं सुरू असताना आता इराकवर हवाई हल्ले झाल्याचं सांगण्यात येत आहे. इराकच्या पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सने याविषयी माहिती दिली आहे. PMFने दिलेल्या माहितीनुसार काल रात्री त्यांच्या कल्सू मिलिटरी बेसच्या कमांड पोस्टवर मोठा स्फोट झाला. या हल्ल्यात एका PMF सैनिकाचा मृत्यू झालाय तर 6 सैनिक जखमी झालेत, ज्यांना हिला शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कामकाजाच्या संदर्भात सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा परिषदेत पालट करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी भारताकडून सातत्याने केली जाते. आता अमेरिकेने भारताच्या या मागणीला पाठिंबा दर्शवलाय. पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्राच्या पूर्ण सदस्यत्वाचा दर्जा मिळावा यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये मांडण्यात आलेला प्रस्ताव अमेरिकेने नकाराधिकार वापरून फेटाळलाय. अमेरिकेच्या या कृतीचं इस्रायलने कौतुक केलंय, मात्र पॅलेस्टाईनने यावर टीका केली. अमेरिकेची ही कृती अयोग्य, अनैतिक आणि अन्यायकारक आहे, असं पॅलेस्टाईनने म्हटलंय. रशियाचे एक लढाऊ विमान पाडल्याचा दावा युक्रेनच्या हवाई दलाने केलाय, मात्र रशियाने हा दावा फेटाळलाय. हवाई चकमकीनंतर या विमानात बिघाड झाल्यामुळे ते कोसळलं, असं रशियाने म्हटलंय. विमानभेदी क्षेपणास्त्राचा मारा करून रशियाचे लढाऊ विमान पाडल्याचे युक्रेनने म्हटलंय, मात्र हे लढाऊ विमान रशियाच्या दक्षिणेकडील स्टॅव्रोपोल भागात निर्जन भागात कोसळलंय, असं रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितलंय. अमेरिकेत शिकणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह काही दिवसांपूर्वी जंगलात आढळून आला होता. या विद्यार्थ्याने आत्महत्या केली असून त्यामागचं कारण ब्ल्यू व्हेल चॅलेंज हे गेम असल्याचा दावा आता रिपोर्टमध्ये केला जातोय. आतापर्यंत कित्येक लहान आणि किशोरवयीन मुलांनी या गेममुळे आपला जीव गमावलाय. यामुळेच याला सुसाईड गेम देखील म्हटलं जातं. पोलिसांनी याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिली नसली तरी या आत्महत्येशी ब्ल्यू व्हेल चॅलेंज या गेमचा संबंध असल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेमध्ये एका धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील एका खटल्यात सुनावणी होत असताना कोर्टाबाहेर एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतलाय. लोवर मॅनहॅटन कोर्ट हाऊस समोर हा प्रकार घडलाय. पाकिस्तानात मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झालंय. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे 87 जणांचा मृत्यू झालाय. याशिवाय 80हून अधिक जण जखमी झालेत. अनेक गावेही पाण्याखाली गेली आहेत. शासनाकडून पूरस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलंय. टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क 21 आणि 22 एप्रिल रोजी भारताचा दौरा करणार होते. 10 एप्रिल रोजी एलन मस्क यांनी स्वतः याची माहिती दिली होती, पण मिळत असलेल्या माहितीनुसार हा दौरा रद्द करण्यात आला. विशेष म्हणजे या दौऱ्यादरम्यान मस्क हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते. सूत्रांच्या माहितीनुसार मस्क यांनी आपला दौरा रद्द केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतच्या भेटीनंतर ते भारतातील बाजार प्रवेशाबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता होती, पण अचानक त्यांचा प्लॅन रद्द झालाय. त्यांचा हा दौरा रद्द होण्यामागचं कारण अद्याप समजू शकलं नाहीये. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आप नेते मनीष सिसोदियांना दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दोषी म्हणून ईडीने अटक केली आहे. दरम्यान त्यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाकडे अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाचा प्रचार करण्यासाठी जामीन पाहिजे असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. कोर्टाने या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी सिसोदिया यांनी आपली प्रचारासाठीची याचिका मागे घेतली. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये केंद्र सरकार भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ मधील हिस्सेदारी विकू शकते. एका सरकारी अधिकाऱ्याने वृत्तसंस्था रॉयटर्सला ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की गुंतवणूकदारांच्या मागणीचं मूल्यांकन केल्यानंतर भारत सरकार जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि LIC मधील हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे.
धनगर समाजाला अनुसूचित जमातींमध्ये समावेश करून आरक्षण लागू करण्याच्या मागणीची याचिका काल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवताना सर्वोच्च न्यायालयाने धनगर आणि धनगड हे समाज एकच असल्याचा युक्तिवाद अमान्य केलाय. गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या या मुद्द्याचा निकाल लागल्याने निवडणुकीत त्याचे कसे पडसाद उमटतायत याकडे लक्ष लागलंय. ChatGPT बनवणारी कंपनी OpenAIने प्रज्ञा मिश्रा यांची भारतातील पहिली कर्मचारी म्हणून नियुक्ती केली आहे. प्रज्ञा मिश्रा सध्या ट्रूकॉलर येथे सार्वजनिक व्यवहार संचालक पदाची जबाबदारी सांभाळतात. या महिन्याच्या अखेरीस त्या पदभार स्वीकारू शकतात. अहवालानुसार प्रज्ञा मिश्रा OpenAIसाठी भारतातील सार्वजनिक धोरण व्यवहार प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारतील. ऑस्ट्रेलियन फर्स्ट नेशनच्या नेतृत्वाखालील पुरस्कारांनी नावाजलेले डिजिटल इमर्सिव्ह कला प्रदर्शन मुंबई, दिल्ली, बेंगळूर, चेन्नई आणि कोलकाता येथे आयोजित केले जाणार आहे. याचे वॉकिंग थ्रू अ सॉन्ग लाईन कला प्रदर्शनाच्या भारत दौऱ्याला सुरुवात झाली आहे. हिंदीमधील घवघवीत यशानंतर बिग बॉस हा कार्यक्रम मराठीतही सुरू झालाय. आपला मराठी बिग बॉस म्हणत बिग बॉसचा आवाज महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलाय. बिग बॉस मराठीचा 5वा सीझन या मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटीला येऊ शकतो. मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्यापासून बिग बॉस मराठीची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. टॉप 15 मध्ये इथे